विशेष सांगायचं या ठिकाणी आता तुम्ही बघत असलेला हे बार वगैरे आहेत लोखंडाचे. या ठिकाणी पहिली एक गिरण होती, आता ती थोड्या दिवसांनी ती पडून गेली सगळे. आणि तुम्ही बघू शकता त्या गिरणीचे कौलं वगैरे इथं आहेत. म्हणजे इथं मोठं सफर होते, त्याचे कौलं पडले तिथे. आणि या सफरातच गिरण होती. सूर्यवंशीवाडी, सांगवड, चोपदारवाडी, गव्हाणवाडी, पापार्डे एवढ्या परिसरात लोक इथून या गिरणीतून दळून घेऊन जात होते. ती इंजिनवर चालायची. इथंच एकट्याच त्या गुरुवाचीच होती गिरण. तर आता गुरु प्रकाश गुरु ते आता काय राहिले नाहीत, त्यांचं निधन झाल्यामुळे ते काय राहिले नाही. आणि गिरण पण राहिली नाही त्यांची. अशा रीतीने हा या हिरीचं महात्म्य आहे की इथं हे असं गिरण होती म्हणून. रामकृष्ण हरी. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलं आहे गुरुवाच्या हिरीवरती. तुम्हाला आता मी दाखवलं ते गुरुवाची विहीर. तर गुरुवाच्या विहिरीवरती शेळ्या आणल्यात, शेळ्या मेंढ्या चारा आणल्यात. आणि इथंच एक अर्धा-पाऊण तास घालवायचा, अर्धा-पाऊण तास. आणि मग इथूनच जायचं डायरेक्ट वाड्यावर घेऊन शेळ्या. आणि शेळ्या वाड्यावर घेऊन गेल्यानंतर वाडा ऑलरेडी लावलेला आहे. आणि मग जायचं वाडा लावलेला घेऊन जायचं. मित्रांनो तुम्ही बघू शकता आज इथं गुरुवाच्या हिरीवर आलेलं आहे. शेळ्यांना आणि मेंढ्यांना भरपूर असं चारा भेटलेला आहे. याच मालकानं सांगितलं तर चरू द्या, खाऊ द्या मेंढ्या. शेळ्या मेंढ्या चरल्या तरी काय नाही, फक्त चरू द्या असं सांगून मालक आता गाडी घेऊन घरी निघून गेले बरं का. आणि त्यांनी सांगितले खाऊ द्या, कंटाळेच तर त्यांना खाऊ द्या. आमचा कॅप्टन त्या साईडला बसला आहे आणि नाना तिकडं आहे. ती बघा कॅप्टन उठलाच आणि नाना त्या साईडला बसले ते. आणि आता शेळ्या मेंढ्या चांगल्या चरत्यात आहेत ना. चरून झाल्यानंतर हळूहळू मग काढायचे हळूहळू आपल्या घराकडं. काय माहिती का टायमिंग होत गेलं की घराकडं न जाता वाड्याकडं जायचं. आता ते ज्यांच्यात वाडं बसवलं तर त्या 2 माणसांना फोन करून सांगितलं बाबा की संध्याकाळी मी येणार आहे, तर आपलं पेमेंट देऊन टाका. काय माहिती का उद्याच्याला परत दुसरीकडे बसायला जायचं. मग तेवढ्यासाठी ती आपल्यासाठी इथवर काय कोणी येणार नाही पेमेंट गोळा करायला. त्यामुळं पेमेंट गोळा घेऊन यायचं संध्याकाळी. त्यांना सांगितलं 8-8:15 वाजता सांगितलं आपल्याला संध्याकाळी पेमेंट देतो मी. आणि पेमेंट घेऊन मग याचं. आणि मग त्या कॅप्टनला मामा अजून ते आता तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवले ते सगळी गँग आहे वाड्यावरची. त्यांच्या ते डिवायडेशन करून पेमेंट घेणार ती लोक. आपल्याला काय मिळेल ते मिळेल, पण यांच्याबरोबर राहून आपलं सहकार्य चांगलं मिळते आपल्याला. आणि शेळ्या इकडे बघा 2-4 त्या वेगळ्याच. तुम्ही बघू शकता संध्याकाळी मी वाड्यावर आल्यानंतर बकऱ्याचं मी भारडा आणून ठेवलेला आहे इथं. आणि इथं पिशव्या भारड्याची आणि त्या 2 बकेटात भारडा काढला जातो. आणि एक करडील आणि माझी मेंढी मणी त्या दोघांना घालतो. आणि हे बघू शकता इकडे मेंढ्या आता याला चालू झाल्या. या वाघर लावलेले आहे, पूर्ण वाडगा दिसत असेल तुम्हाला मित्रांनो. आता माझी ही साईड झोपायला मला इकडे या साईडला दिलेलं आहे झोपण्यासाठी. आता संध्याकाळी याचं मग आपली साईड धरून इकडं झोपायचं. काय माहिती आहे का जनावरांची इकडे बघा, इथं बघू शकत मी तुम्हाला दाखवतो. इकडं बॅक साईडला ऊस आहे पूर्ण शिवाराभर. हो का इकडे एक ऊस आहे का. आता पुढे तिकडं आता दिसत नाही, तिकडे ऊस आहे. चारी बाजूला ऊस असल्यामुळं जनावरांची दाट शक्यता. म्हणून आपण आपल्याला जी साईड दिली त्या साईडला जाऊन झोपायचं. आजारात तब्येत खालावल्या, खोकला येतोय, सर्दी खोकल्याने जाम झाले, नाक आजारी पडलो. त्यामुळं बागायत रानातला गारठा बांधला आहे त्या एका दिवसाचा. तर चालतं मित्रांनो. तर चला, जर हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. चला.